नमस्कार, मी अर्चना तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहोत साजूक तूप। तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता की जेवढं लोणी निघालेलं आहे तितकंच इथे तूप सुद्धा निघालेलं आहे। आणि थंडीच्या दिवसात अगदी 10 मिनिटात तूप कसं काढायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खरं म्हटलं तर दिलेल्या सगळ्या टिप्स जर का तुम्ही तंतोतंत फॉलो केल्या तर अगदी 5 ते 6 मिनिटांमध्येच तुमचं 15 ते 20 दिवसाची जर का साई साठलेली असेल तरी सुद्धा तुमचं मस्त असं तूप तयार होईल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्हाला जर का ही माझी पद्धत आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत अशा छान छान नवीन पद्धतींसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। अशा पद्धतीने मी 15 दिवसाची साई जमा करून ठेवलेली आहे। तर मंडळी, इथे म्हशीचं दूध आम्ही तबेल्यातून घेतो, त्यामुळे यामध्ये जास्त पाण्याची भेसळ नसते, त्यामुळे एकदम दाटसर अशी साई तयार होते। कधी कधी 1 लिटरच्या ऐवजी 1.5 लिटर वगैरे असं दूध घेतलं जातं, त्यामुळे इतकी अशी साई प्रत्येक वेळेला जमा होते। आता ही साई आपण एका भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे। मी साई कशी काढते हे थोडक्यात सांगते। जेव्हा दूध येतं तेव्हा ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि थोडंसं एकदम पाणी घालून तापत ठेवायचं आहे। मंद गॅसवरती एक 15 ते 20 मिनिट दूध अलगद असं तापू द्यायचं। त्यानंतर थंड झाल्यानंतर मी एक 3 ते 4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि त्यानंतर फ्रीजमध्ये दुधावरती छान अशी दाटसर साई येते। आता ही दाटसर साई मी अलगद वरच्यावरती काढून घेते आणि यानंतर एक 10 ते 12 दिवसानंतर आपण इथे तूप काढायला घेतो। तर जेव्हा तूप काढायचे आहे तेव्हा मी सगळी जी साई साठलेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेते। साई पुन्हा एकदा वर खाली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, अगदी एकसारखी एकजीव करून घ्यायची आहे आणि फ्रीज बाहेर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास असंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही ही साई आहे ती एकदम मंद गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये विरजण घालायचं आहे। एकदम इथे 2 ते 3 चमचा मी विरजण घातलेला आहे आणि विरजण घातल्यानंतर पुन्हा एकजीव हलवून घ्यायचं आहे। एकसारखं दही लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। इथे मी पूर्णपणे विरजण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आणि यानंतर यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 तासासाठी दही लागण्यासाठी ही साई बाजूला करून ठेवून द्यायची आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता की 3 ते 4 तासानंतर मस्त असं इथे दही लागलेलं आहे। आता या ठिकाणी फक्त साईचंच दही लावल्यामुळे ते फुलून असं छान वरती आलेलं आहे। आता आपण लगेचच तूप काढायला घ्यायचं आहे। मी याला फ्रीजमध्ये ठेवणार नाही कारण थंडीचे दिवस चालू आहेत। जर का तुम्ही उन्हाळ्यात करत असाल तर थोडं एक 15 मिनिट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर याचं तूप काढायला घ्या, पटकन तूप निघतं। तर इथे आता तूप काढायला घेत असताना एक भांडं घ्यायचं आहे। तर या भांड्यामध्ये सुरुवातीला थोडंसं कोमट पाणी ओतायचं आहे आणि त्या कोमट पाण्याने हे भांडं थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी मी कोमट पाणी वापरलेलं आहे कारण थोडीशी हीट असल्यामुळे तूप पटकन सुटलं जातं आणि लगेचच एक 2 ते 3 मिनिटांमध्येच तुमच्या लक्षात येईल की तूप वरती येईल। आता अजिबात मी व्हिडिओ फॉरवर्ड वगैरे करणार नाही, जसा आहे तसाच यामध्ये तुम्हाला दिसेल। इथे लोणी हलवण्यासाठी मी इथे विस्कर घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही रवीचा सुद्धा वापर करू शकता। तुमच्याकडे ब्लेंडर असेल, बीटर असेल तरी सुद्धा पटकन होईल, पण त्याचा खूप राडा होतो, विस्करने एकदम झटपट होतं। तर इथे विस्करने मी अगदी सुरुवातीला 2 मिनिट मी अशा प्रकारे हलवून घेतलेला आहे आणि हलवत असताना तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला ते एकसारखं मिक्स होतं आणि नंतर हळूहळू त्याचे दाणे सुटायला सुरुवात होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जरी हाताने हलवत असलो तरी सुद्धा एकदम जोर देऊन किंवा एकदम गर फिरवत बसायची गरज नाही। आपल्याला हलक्या हाताने जरी इथे तुम्ही विस्करने हलवत राहिला तरी सुद्धा अगदी अलगद एकदम झटपट असं तूप निघतं आणि हात सुद्धा जड होत नाही। या ठिकाणी एकदम व्यवस्थित असं तूप सुटावं म्हणून मी सुरुवातीचे 3 ते 4 मिनिट एकसारखं हलवून घेतलेलं आहे। आता इथे जसं सांगितलेलं आहे की मी दाणे सुटायला सुरुवात झालेली आहे। तर आता यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मंडळी, आता हे पाणी मी जे घालणार आहे ते सुद्धा अगदी नळाचं थंड पाणी असतं ते घालायचं आहे। या ठिकाणी आपण आता हिवाळ्यात करतोय त्यामुळे पाणी सुद्धा एकदम थंडच असतं, त्यामुळे तुम्हाला फ्रीजचं पाणी वापरायची गरज नाही। आता ही प्रोसेस आपण उन्हाळ्यात करत असू तर तुम्ही मिक्स फ्रीजमधलं पाणी वापरू शकता। आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा एकसारखं हलवायचं आहे आणि मंडळी इथे तुमच्या लक्षात येईल की अगदी पाणी घातल्यावरती पुन्हा एकदा हे लोणी व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि तुमच्या पटकन लक्षात आलं असेल की
पाणी घातल्याच इथे लोणी अगदी वेगळं सुटायला लागलेलं आहे, तरीसुद्धा इथे पाण्याचं प्रमाण मी एकदम थोडंच वापरलेलं आहे, तरीसुद्धा अलगद असं लोणी वरती आलेलं आहे। आता यानंतर सतत मी हे लोणी 3-4 मिनिट एकसारखं हलवलेलं आहे आणि हलवून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही इथे विस्कर व्यवस्थित हलवलं तरीसुद्धा लोणी पटकन असं वरती आलेलं आहे। यानंतर अजून आपण यामध्ये पाणी घालायचं आहे की ज्यामुळे लोणी अगदीच एकदम स्वच्छ निघेल, त्यामध्ये जे दुधाचा जो अंश राहिलेला असेल तो पूर्णपणे निथळून निघेल, म्हणून आणखीन भरपूर पाणी यामध्ये घालायचं आहे। इथे मंडळी तुमच्या लक्षात येईल की आपण जसं जसं पाणी यामध्ये ओततोय तसं तसं लोणी एकदम छान स्वच्छ असं धुतलं जातं आहे। आता हे जे लोणी आहे ते एका बाजूला अलगद होतंय, तुम्ही पाहू शकता। आता हे फक्त या भांड्यातून बाजूला करून घ्यायचं आहे। तर मंडळी इथे पाहू शकता की मी इतकं लोणी काढलेलं आहे तरीसुद्धा माझे हात अजिबात घाण झालेले नाहीत। तर फक्त एका विस्करने हलवत एक 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण इतकं लोणी तयार केलेलं आहे। आता याला फक्त स्वच्छ पाण्याने धुण्याची गरज आहे। याला ताकातून आपण बाजूला करून घेऊया। आता हे ताक तुम्ही पिण्यासाठी आरामात वापरू शकता, कारण याची प्रोसेससुद्धा व्यवस्थित आपण विरजण घालून केलेले आहे, त्यामुळे हे ताकसुद्धा एकदम चविष्ट लागतं। तर इथे ताक बाजूला करून घेतलेलं आहे आणि जे लोणी आहे ते व्यवस्थित मी 3 ते 4 पाण्याने एकसारखं धुवून घेणार आहे। इथे लोणी 3 ते 4 पाण्याने धुण्याची गरज असते, कारण याला आपण विरजण घातलेलं असतं, त्यामुळे थोडासा आंबटपणा लोण्यामध्ये उतरलेला असतो। तर तो आंबटपणा जाण्यासाठी लोणी जर का आपण 3-4 वेळा व्यवस्थित धुवून घेतलं की त्यातील आंबटपणा निघून जातो आणि ताकसुद्धा भरपूर दिवस टिकून राहतं। त्याचसोबत जेव्हा आपण लोणी कढवायला ठेवतो त्यानंतर तूप तयार होतं, तर बेरीचे प्रमाणसुद्धा जास्त राहत नाही। बऱ्याचदा काय होतं, लोणी आपण एकदम स्वच्छ पाणी दिसेपर्यंत धुवत राहतो, त्यामुळे ते जास्त मऊसर होतं। तर अशा वेळेला तुम्ही थोडंसं थंड पाण्याचा वापर यामध्ये करू शकता, म्हणजे थोडंसं फ्रीजमधलं पाणी घालायचं, म्हणजे पुन्हा एकदा ते थोडंसं दाटसर होतं आणि व्यवस्थित धुता येतं। आता या ठिकाणी लोणी धुवून तयार झालेलं आहे। आता हे कढवायला ठेवायचं आहे। तर मंडळी नेहमी लक्षात ठेवायचं आहे, लोणी कढवण्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये लोणी कढवायचं आहे, म्हणजे कढई किंवा पातेलं काहीही चालेल, पण जाड बुडाचं जे भांडं असतं ते घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी मी गॅस फ्लेम हा एकदम मीडियम ठेवलेला आहे आणि सुरुवातीला लोणी आहे ते मी पूर्ण पातळ करून घेणार आहे। त्यासाठी मी इथे सतत हलवते आहे, तुम्ही इथे पाहू शकता मी सतत हलवत लोणी हे पातळ करून घेणार आहे। इथे लोणी व्यवस्थित पातळ झालेला आहे। आता यानंतर गॅस फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे आणि निवांत इथे आपल्याला तूप तयार करायचं आहे। फक्त अधूनमधून सतत हलवायचं आहे की ज्यामुळे खाली जास्त बेरी चिकटली जाणार नाही। इथे लोणी वितळल्यानंतर सुरुवातीच्या 2-3 मिनिटांमध्येच हळूहळू इथे उकळी यायला सुरुवात होते आणि तुम्ही इथे पाहू शकता की तूप हळूहळू सुटायला इथे सुरुवात झालेली आहे। इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की अजिबात गॅस हाई करायचा नाही, कारण गॅस जर का तुम्ही हाई केला तर फक्त तूप उतू जाणार आहे, अजिबात ते व्यवस्थित कढलं जाणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता की 7 ते 8 मिनिटांनंतर याला एकदम छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। याला फक्त अधूनमधून तळापासून असं हलवून घ्यायचं आहे की ज्यामुळे खाली बेरी चिकटली जाणार नाही। आणि इतक्या प्रमाणात जर का तुम्ही तूप तयार करत असाल तर कमीत कमी तूप काढण्यासाठी अर्धा ते पाऊण तास हा जातो, कारण आपण इथे मीडियम फ्लेमवरतीच तूप तयार करणार आहे। इथे आपण जेव्हा तूप तयार करायला घेतो तेव्हा त्याच्या मध्यंतरी म्हणजे एक 10 ते 12 मिनिटांमध्ये अशा प्रकारे तुपाचं एकदम चिकट असं तयार होतं आणि यानंतर हळूहळू याचा चिकटपणा खाली बसायला लागतो, म्हणजे त्याची बेरी तयार होते आणि तूप अलगद असं वरती येतं। पण जसं की मी सांगितलं की सतत इथे हलवायचं आहे, तर ते सतत हलवत आता इथून पुढे आपण एक 10 ते 15 मिनिट अजून आपल्याला तूप कढवायचं आहे। तर मंडळी या ठिकाणी तूप छान आपलं कडून तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जी बेरी आहे त्याचा रंगसुद्धा एकदम असा ब्राऊन आलेला आहे। पण जर का तुम्हाला दाणेदार असं तूप बनवायचं असेल तर तुम्हाला इथे एका ट्रिकचा वापर करावा लागेल, तर तो म्हणजे गॅस बंद करायचा आहे आणि या गरम तुपामध्ये 1 चमचाभर असं थंड पाणी घालायचं आहे आणि पटकन यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर अशा प्रकारे तूप तडतड असं उडतं, झाकण ठेवायचं आणि हे झाकण 10 मिनिट असंच बंद करून ठेवायचं आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता की 10 मिनिटांनंतर हे झाकण काढल्यानंतर हे तूप आहे ते पूर्णपणे एकदम
शांत झालेला आहे, त्याच्यावरती जे बबल आलेले असतात ते पूर्णपणे गेलेले असतात. आता यानंतर हे तूप तुम्ही भरून ठेवायला तयार झालेलं आहे आणि आतमध्ये जी एकदम बेरी मगाशी थोडीशी लालसर दिसत होती ती पूर्णपणे काळसर झालेली आहे. याचा अर्थ तूप आपलं एकदम छान भरपूर दिवस टिकणार आहे. जर का तुम्हाला यामध्ये दालचिनी किंवा वेलची अशी घालायची असेल तर ते तुम्ही तूप कडत असताना मध्यंतरी तुम्ही टाकू शकता. आता हे सगळं तुमच्या आवडीवरती आहे, तुम्हाला आवडतं आहे की नाही. आता यानंतर हे तूप मंद गरम झालं एखाद्या बंद डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये छान असं भरून ठेवायचं आहे. तर मंडळी इथे आपली तुपाची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि अशा छान छान टिप्ससाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.